झोपल्यात तर गुपचूप पायाचं माप घेतलेलं चांगलं. पाय कसं काय मी बघितलं नाही आजवर. तुम्ही इथे काय करताय? ते तुमची तब्येत बरोबर नाही ना व. ताप आलाय का नाही ते बघत होतो. असं पायाला हात लावून? हा म्हणजे पायात ताप उतरलाय का नाही ते बघत होतो. पायात? अहो म्हणजे कसं आहे, ते डोसक्यात कसं ताप जातोय तसा पायात उतरलाय का नाही ते बघत होतो. ते समजा जाऊ दे हो, पण तब्येत कशी आहे आता? बरी आहे. आणि गेली का सर्दी? तुम्ही झोपा निवांत. आता कसं पाय लांब करून झोपलं होतं तसं झोपा तुम्ही, झोपा. अहो नाही, माझी झाली झोप. अहो माणसाला बरं नसल्यावर त्यानं झोपायचं असते. तुम्ही झोपा नाही तर दुकान बंद व्हायचं. कसलं दुकान? राणा ते बरकत बरकत बोलवायलाय मला. तुम्ही झोपा, मी पटाकेशी जाऊ नको. अहो हे राणा, अरे बरकत, अरे एवढ्या उशिरा कुठे निघालायसा? अरे लय महत्वाचं काम आहे, तू लाव कंदी. अरे पण गोदाकानं मला विचारलं तर मी काय सांगू? गोदाकानं काय विचारलं तर माझं मी काय सांगायचं ते सांगतो. तू लाव कंदी. मिळाला काय नंबर? नाही ना व. अरे उठून बसलेत आणि पाय बी दिसणं झालेत. अरे मग विचारायचं किती असणे? कळायच काय? अरे विचारलं असतं तर कळलं असतं की. राणा, त्या समजा चपला घेऊन येऊया का इकडं? मला बी आता तसंच वाटेल. चल चल. श्रीपती ए, ते बा आबा बोलवाले. आबा, हा साहेब. अहो राणा ना, अहो कुठे आहे साहेब? अरे ते काय गेले? तू कर, काम कर. अरे यो बघ घावला नंबर. अरे आता झालंच की काम. हे चप्पल घेऊन जाऊया. चल 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 लवकर, आता दुकान बंद व्हायचं. चल. होय, या चप्पलवरनं आपण नवी चप्पल घेऊ काय? वय वय चल चल. 6 नंबर. काय राव, हे आधीच सांगितलं असतं तर हेलपाटा वाचला असता तुमचा. तर काय, अहो बायकोसाठी मरबळ मारायची सवयच आहे आमच्या पैलवानाला. नशिबवान आहे म्हणायची बायको. अहो नाही, मी नशीबवान आहे. अय, दोघं बी नशिबवान आहे म्हणायचं. 6 नंबर 6 नंबर. हा हे बघा, दुकानातली 1 नंबरची चप्पल आहे बघा. फॉरेनच्या बायका पण हसत हसत ह्याच चपला नेतात. कशी वाटली? एक नंबर आहे बघा. एकदम भारी दिसणार अंजलीबाई. अस्सल कोल्हापुरी. अंजलीबाई, आता तुम्ही होणार अस्सल कोल्हापुरी. अहो ट्रिप करायचं वय राहिलं वय आमचं आता.
लय दिवस घरी आलो नव्हतो, म्हणलं 4 दिवस राहू. नाही, लागवडी पेरणे चालू आहे. नाही, आमची मस्त इच्छा आहे, पण पोरं काम करू देतात वय. समजा राहणच करतोय वय. आमच्या थोरल्या सुनबाई शिक्षिका आहेत ना व. तेव्हा मळा आणि शाळा दोन्ही बी चालू आहे. हा, देतो ना, दोघांची बी भेट घालून देतो. हा, ठेवतो. सुनबाई नाही, बसा बस. काय आहे, गृहमंत्र्यांना लय कौतुक तुमचं. तुम्हाला भेटायचं म्हणतात एकदा. राणा तर लय आवडता. पण राणा गेलाय कुठं? काय माहिती, कुठेतरी कामात असतील. तरी बरे, तुम्हाला लगेच जेवायला घातलं, नाही तर त्याची वाट बघत उपाशी राहिला असता. आता येऊ देत. अरे सोन्यासारखी बायको घरात वाट बघतीये आणि एकूण फिरतोय गावभर. अहो नाही, एवढा उशीर नाही करत ते कधी. आजच काय झालंय, कामात असतील कदाचित. अहो तसं असलं तर बायकोला सांगून जायचं असते. असा काय वागला ना तर तुम्ही चांगलं झापत जा त्याला. काय त्यांच्या डोळ्यावर एवढी कसली ग मास्तरडीच्या कौतुकाची झापडं बसल्यात. एवढं कसलं आलंय कौतिक. बघा की, तुमच्या आणि सन्निधाची पण जोडी घरात आहे, तरी बी कौतुकाचा एक शब्द निघल तर शपथ. तू म्हटलं ना अरे माझा मलाच कळ नाही. कोण ठेवा. आता रात्रीचं काय बाहेर जायचं मनात असेल ना ते काढून टाका. जी काय दुनियेची कामं असतील ती उद्या. काय घराला शिस्त राहू द्या की. मामनजी, राणा भाऊजी आल्यावर त्यांना बी हेच सांगायला पाहिजे. नाही, एवढी सोन्यासारखी बायको घरात आहे, पण राणा भाऊजी बाहेर म्हणून म्हणलं. येऊ द्या, त्याला बी चांगलं जापतो. हे काय समजा इकडे झोपले नाहीत काय अजून? अरे आम्ही तुझीच वाट बघत होतो. कुठं गेलतास? ते बाहेर गेलतो. बाहेर म्हणजे कुठं? हा, बियाणं बघायला गेलतो. राणा भाऊजी काय आणलंय? बियाणं आहे. एवढ्या बियाणात अख्खी पेरणी होणार आहे काय? नाही, म्हणजे ते सॅम्पल आहे. अरे शेत तुझं, कसं करायचं ते कर की. पण टायमात घरी यायला नको वय. अरे बायको आजारी आहे माहिती आहे ना तुला. अरे तू घरी नाही म्हणून ती जेवत बी नाही नीट. हे तुझं प्रेम होय 4 दिवसात संपलं? नाही. राणा, तू हातपाय धुवून घे, मी जेवायला वाटते. हा, होय, आलोच मी. अगोदर का तुम्ही बसा, मी वाढते. अहो राहू द्या, तुम्हाला बरं नाही गोदाकच वाढते. वाटते. अरे काय भानगड चालली रे तुझी? कसली काय नाही. कुठं काय? मग काय फोनवर काय हवा पाण्याच्या गप्पा मारत होतास होय? अवध्याच्या लग्नाचा मॅटर आहे, ते फोनवर बोलत होतो. अवध्याच्या लग्नाचा मॅटर. अजून किती वर्ष चालणार आहे? आता ते मलाच काय कळना झालंय. अरे जे कळत नाही त्यात लक्ष घालायचं कशाला? हा, जर का परत घरापर्यंत काय आलं तर तू आहे आणि मी आहे. हो सुनबाई, तो राणा घुटमळतोय तुमच्या पायी.
त्याला काय हवं नको ते बघा, नाही तर तो जेवायला नाही यायचा. जावा जावा. जाऊ. आता काय तुमचा नवरा तिकडे घुटमळतोय म्हणलं तर जायलाच पाहिजे. जावा. काय मी काय सांगितले तर लक्षात आहे ना? हो हाय हाय. ताईसाहेब बघा कसलं प्रेम होतं चालल्या. रानदाला झाकणार होती, सन्निधाला झापायला. अगं सन्निधाचं मरू दे ग. या दोघा रागू महिनेमध्ये काय एवढं प्रेम होतं चाललंय ते कळणं झालंय बघ आमासनी. आता काय आणलेलं बियाणं खाऊ घालणार आहे काय बायकोला? काय हो? सगळे खाली एकत्र बसलेत आणि तुम्ही मला इशारे कसले करताय? असं लहान मुलासारखं वागणं चांगलं वाटतं का? अहो मी माझ्या बायकोला बोलवतो, आता उगा घाबरायचं कशाला? अच्छा, मग आबांसमोरच म्हणायचं ना, बायको चल तुझ्याकडे काम आहे माझं. पण तिकडून पळाला आणि लपून लपून मला इशारे करताय. ते घाबरलं म्हणून नाही काय, जरा लाज वाटत होती. अहो लाजायचंय काय त्यात? तुमचं आपलं काहीतरीच. सांगा कशाला बोलवलं त्या बायकोला? काही हवंय का? उलट मीच देणार आहे. काय तुम्ही पहिला डोळा बंद करा. आता आणखी काय नवीन? अहो करा म्हणल्यावर तुम्ही नेहमी प्रश्न काय विचारतात हो? ही तुमची शाळा नाही. तुम्ही डोळा बंद करा. बापरे, तुम्ही पण ना. तुम्ही पहिला डोळा बंद करा. करते. आता उघडा डोळा. अरे वा, छान आहे तो. माप पण अगदी परफेक्ट आहे. पण तुम्हाला माझ्या पायाचं माप? तुम्ही इथे काय करताय? ताप आलाय का नाही ते बघत होतो. असं पायाला हात लावून? हा म्हणजे पायात ताप उतरलाय का नाही ते बघत होतो. अच्छा, म्हणजे मगाशी तुम्ही ते पायात ताप उतरलाय का? तुम्ही माझ्या पायाचं माप घेत होतात? होय, पण तुम्ही पायच दावायला तयार नाही. मग तुमची जुनी चप्पल गावली, तीच घेऊन गेलो कोल्हापूरला. कोल्हापूरला? होय. म्हणजे या चपला तुम्ही कोल्हापूरून आणल्यात? होय, एवढं करायची काहीच गरज नव्हती. मापासाठी एवढी खटपट कशाला केलीत? सरळ विचारायचं ना मला. अहो विचारलं असतं तर सरप्राईज कसं झालं असतं. बरं ते नव, पण कशी वाटली चप्पल? एकदम भारी. एकदम पक्क्या कोल्हापुरी झाल्यात बघा तुम्ही. आता उद्या शाळेत जाताना तुम्हाला बिना चप्पल जावं लागणार नाही. किती काळजी कराल माझी. नवऱ्याचं कर्तव्यच असतंय बायकोची काळजी करणं. मग आता माझ्या बरोबर फिरायलाही चला.
आत्ता हो, दिवसभर घरी बसून मला खूप कंटाळा आला. आणि आता नवीन चपला आणल्यात ना तुम्ही, मग त्या चपला घालून एक फेरफटका मारायलाच हवा. चालतंय की. चला. आत्ता नाही, आपण जेवण झालं की मग जाऊया. नाही नको, आधी बायकोची खुशी. अरे बापरे, आता जेवणापेक्षाही तुम्हाला बायकोची खुशी महत्वाची झाली. थँक्यू. छे, जेवण कधी बी महत्वाचं, पण कसं आहे, बायको खुश असेल तर जेवण लई भारी मिळतं ना व, म्हणून. काय हो, अचानक एवढे हुशार कधीपासून झालात तुम्ही? याचं काय आहे, एक मास्तरीन बाई आहेत, समजत नाही तवर समजवत्यात. त्यांच्यावर दोस्तीचं प्रेम झालं, मग लग्नाचं प्रेम बी झालं. तुम्हाला सांगतो, अहो लई चिडचिड करते तो, लगेच रुसत्यात. मग त्यांचा रुसवा घालायला हे समजा करायला लागते, आणि हे समजा करता करता शिकलो आणि झालो हुशार. जरा इकडे बघा की, जरा बघा की, जरा बघा. हा, अशाच रुसत्यात बघा. जरा बघा की इकडे, बघू. हा, अहो असाच राग असतो त्यांच्या नाकावर बी. जरा बघा इकडे, अहो बघा. थोडं थोडं वर, थोडं खाली. हा, आता जरा इकडे बघा, थोडस. चला. अहो थांबा तर. अरे शाण्यासारखं वाक्य जरा. हा, थोरल्या भावाकडे बघ जरा. अरे ते राणा ना अंजली कसा चांगला संसार करत्यात, तसं करा की दोघं बी. अरे असा चंचलपणा करून नाही चालत जगात. मामनजी, आम्ही जाऊ काय? आम्हाला लई झोप यायलाय बघा. ते दिसभर लई कामं पडल्यात ना अंगावर. कामच राहू द्या, याची जबाबदारी घ्या जरा, सुधरवा त्याला. वय, ते बघा, आमचं कधी काय ऐकतच नाहीत अहो हे. बरं, आम्ही जाऊ. खरंच लई झोप यायलाय बघा. याला फोन यायला लागल्या, तुम्हाला झोप यायला लागली. कसं व्हायचं काय कळाना. जा. चला. आबा, मी लगेच जाऊन येऊ काय? अहो लय अर्जंट काम आहे हो. कसलं बी अर्जंट काम असलं तरी बाहेर जायचं नाही. आम्हाला माहिती तुझं कसलं अर्जंट काम आहे. रात्रीचं अजिबात बाहेर पडायचं नाही. आबा, हा, आम्ही दोघं बी जरा बाहेर जाऊन फिरून येऊ काय? अरे गोदाकाने जेवण वाढलं असेल आत. जाऊन आलं की जेवतो की. राणा भाऊजी, नाही अहो, असं एवढ्या रात्री बाहेर फिरायला जाणं बरोबर नाही हो. आत्ताच आमच्या ह्यांना मामांजी सांगत होते, रात्री कोणी बी बाहेर जायचं नाही म्हणून. होय ना मामांजी? अरे पण एवढं रात्रीचं काय काम काढलेस? आबा, दिवसभर घरी बसून खूप कंटाळा आला होता, आणि यांनी माझ्यासाठी नवीन चप्पलही आणली. अरे वा, चप्पल. वय, तेव्हा तुझं काय झालं, शेतात येताना त्यांची चप्पल तुटली. मग मी कोल्हापूरला गेलो आणि करकरीत कोल्हापुरी चप्पल घेऊन आलो त्यांच्यासाठी. ते बियाणं म्हणजे चप्पल होतं होय. अरे लय हुशार झाला राणा तू. अरे नट्टा पट्टा करायला मेकअपचं सामान आणून देणारे लय नवरे आहेत जगात. बरं, बायकोसाठी काळजीने कोल्हापुरी चप्पल आणणारा आणि आणली म्हणून लाजणारा तू एकटाच आहेस बघ. वय आबा, अहो नट्टापट्टा करणाऱ्या लय बायका आहेत जगात. पण काय चांगलं काय वाईट हे कळणाऱ्या बी वहिनी माझ्या एकट्याच आहेत बघा.